मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल MSRTC वरती। मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आत्ताच काही दिवसापूर्वी चालू झालेला इमामवाडा आगाराचा एटापल्ली नागपूर या बस शेड्यूल विषयी माहिती सांगणार आहोत। तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि चला आता चालू करूया आजचा आपला हा व्हिडिओ। तर मित्रांनो, हा नवीन एटापल्ली नागपूर बस शेड्यूल इमामवाडा आगार नागपूर विभाग ऑपरेट करते आणि या बस शेड्यूल व्यतिरिक्त याच मार्गावर नागपूर विभागाचा घाटरोड डेपोचा सुद्धा एटापल्ली नागपूर असा बस शेड्यूल आहे। आणि या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना तर माहितीच आहे की घाटरोड डेपोचा एटापल्ली नागपूर हा बस शेड्यूल खूप जुना शेड्यूल आहे आणि या दोन्ही बसेसचा मार्ग जो आहे तो सारखाच आहे। मित्रांनो, ही इमामवाडा आगाराची एटापल्ली नागपूर बस सुद्धा एटापल्लीवरून आलापल्ली, बोरी, लगाम, आष्टी, विठ्ठलवाडा, गोंडपिंपरी, कोठारी, बल्लारपूर, चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, जाम मार्गे नागपूर जाते आणि घाटरोड आगाराची एटापल्ली नागपूर बस सुद्धा याच मार्गे आहे। परंतु मित्रांनो, सध्या आलापल्ली ते बोरीचा रस्ता खराब असल्यामुळे सर्व बसेस जे आहेत आलापल्लीवरून अहेरी, महागाव, बोरी या पर्यायी मार्गाने चालत आहे आणि या दोन्ही एटापल्ली नागपूर बसेस सुद्धा याच पर्यायी मार्गाने आलापल्ली, अहेरी, बोरी वरून पुढे नागपूर जात आहे। बाकी मित्रांनो, डायरेक्ट आलापल्ली बोरी मार्गे एटापल्ली ते नागपूरचं डिस्टन्स जवळपास 294 किलोमीटर आहे आणि हे डिस्टन्स पार करायला या बसला जवळपास 7 तास लागतात आणि एटापल्ली नागपूरचं फुल तिकीट 493 रुपये आहे आणि हाफ तिकीट 247 रुपये आहे। आणि ही इमामवाडा आगाराची एटापल्ली नागपूर बस एटापल्लीवरून सकाळी 7:30 वाजता सुटते आणि नागपूरवरून ही बस दुपारी 1:30 सुटते आणि घाटरोड आगाराची एटापल्ली नागपूर बस एटापल्लीवरून सकाळी 6:30 वाजता सुटते आणि नागपूरवरून ती बस सकाळी 10 वाजता सुटते। तर बस मित्रांनो, या व्हिडिओमध्ये बस एवढंच। हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ कसा वाटला तेही तुम्ही कमेंट करून सांगू शकता।